मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. प्रेक्षकांनो, खूप दिवसानंतर आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूप कॉमेडी सीन दाखवलेत. आजचा रिव्ह्यू ना तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. बघत राहा ठरलं तर मग. सुरुवातीला आपण बघतोय प्रतिमा आत्या विचारतात ना कल्पनाताईंना, कसलं ग सेलिब्रेशन करायचंय कल्पना. मग कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, अर्जुनची वेडिंग अॅनिव्हर्सरी आली, ती कशी साजरी करायची त्याचा प्लॅन करायचा आहे ना. अस्मिता येते तेवढ्या तिथे, गुड मॉर्निंग असं म्हणते. मग या कल्पनाताई तिला उपमा देतात आणि मग म्हणतात, प्रतिमा तुला माहितीये का, अगं अगं अस्मिने तर फेब्रुवारी महिना लागल्यापासूनच हे प्लॅनिंग सुरू केलंय. मग अस्मिता म्हणते, वेडिंग अॅनिव्हर्सरीच प्लॅनिंग ना मम्मा. हो तर. अगं मम्मा, अगं आत्या, अर्जुन सायलीचं 3 वर्षापूर्वीचं लग्न आणि ते 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याची अॅनिव्हर्सरी आपण दणक्यात साजरी करूयात. प्रतिमा त्या म्हणतात, अर्जुन सायलीचं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज 14-15 तारखेलाच झालं होतं ना, या फेब्रुवारी महिन्यातच. अस्मिता म्हणते, हो, अर्जुनची दोन्हीही लग्न म्हणजे त्याने एकाच वेळेला प्लॅन केलं. व्हॅलेंटाईन डे ला दोन्हीही लग्न कोण करतं, किती रोमॅन्टिक ना. आता विमल म्हणते, वहिनी जास्ती लोक येतील का जेवायला. तसं असेल तर काय ठरवायचं जेवणाचं मेनू ते ठरवावं लागेल ना आतापासून. कल्पना ताई म्हणतात, नको बाई, खूप लोक नको, ते काही आवडणार नाही अर्जुन सायलीला. त्यांचा खास दिवस त्यांच्या आपल्या माणसांसोबतच त्यांना साजरा करायला आवडेल. तेवढ्यात सायली अर्जुन येतात बरं का. अर्जुन म्हणतो, कुठल्या सेलिब्रेशन बद्दल बोलताय तुम्ही. अस्मिता म्हणते, कुठल्या कुठल्या नाही. अर्जुन म्हणतो, ए अस्मिताई, आम्ही काही शाळेत नाही आहोत. तुम्ही काय बोलताय ते आम्हाला बरोबर कळतं. हं. सायली म्हणते, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करत आहात ना. अस्मिता म्हणते, शी बाबा, सगळं सरप्राईज आधीच स्पॉइल केलंय यांनी. सायली म्हणते, फार काही घाट नका घालू. सायलीने असं म्हटल्यावर कल्पनाताई लगेच म्हणतात, अगं ते आम्हाला ठरवू दे, आम्हालाही तुमचं कोड कौतुक करायचंय. अस्मिता म्हणते, हो, तुमचं लग्न दोन्ही वेळेला एकाच दिवशी झालेलं आहे. हा काही योगायोग नाहीये. व्हॅलेंटाईन डे ला स्पेशल नाही. कसं आहे, तुम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करता म्हणून हे घडलंय, नाहीतर काही काही लोकांच्या नशिबात एवढं प्रेम नसतं. असं बोलून अस्मिता दुःखी होते बरं का. आता तिला काही झालं तरी तिच्या बाबतीतच ती सगळं घेत असते. तर आता कल्पनाताई तिच्या खांद्यावरून हात फिरवतात, अस्मिता बाळा. लगेच अस्मिता विषय बदलून म्हणते, अरे हा, चला, म्हणजे आपण सगळे काय एवढे सिरियस झालोय. अरे चला चला, आपण कलर कोट वगैरे ठरवू, डेकोरेशन काय करायचं ते ठरवू. अर्जुन म्हणतो, अरे व्हॅलेंटाईन डे म्हणजे रेड कलरची थीम ठेवूयात. आता त्यांचं डिस्कशन सुरू झालंय, ते काही आपल्याला ऐकवलेलं नाहीये, फक्त त्यांचे तोंड हलवतायत ते आणि बोलतायत असं आपल्याला ऍक्ट करून दाखवलंय प्रेक्षकांनो. आता यापुढचा सीन त्यांनी घेतलाय तर सुनीताचा. आता कालच सायली अर्जुन तिच्या घरी येऊन गेलेत, धमकी देऊन गेलेत. त्यामुळे आता ती सुनीता प्रियाला फोन लावते. ऍक्च्युली तिचा आणि प्रियाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता बरं, पण तिने प्रियाचं नाव मुद्दाम घेतलेलं नाहीये. आता ती जेव्हा फोनवर बोलते ना प्रियाशी, तेव्हा काय बोलते बघा. प्रिया आणि अश्विन रूम मध्ये आहेत बरं का, बेडरूम मध्ये. प्रियाने तो फोन उचललाय कारण तो नंबर अननोन असतो. प्रिया म्हणते, हॅलो, कोण बोलताय. सुनीता म्हणते, मॅडम सुनीता काकडे बोलते. ओळखलं का, सिटी हॉस्पिटल, तिथून ती डेड बॉडी. लगेच प्रिया म्हणते, हो कळलं कळलं, का फोन केलायस ग. अश्विन पटकन तिच्याकडे बघतो बरं का आता. प्रिया थोडी घाबरते त्याने पाहिल्यावर. मग लगेच म्हणते, अगं मी विचारतीये, अननोन नंबरवरून का फोन केलास तू. अश्विनला म्हणते, अरे अश्विन, मैत्रिणीचा कॉल आहे, तिचा फोन बिघडला ना म्हणून ती म्हणजे अननोन नंबरवरून फोन करते असं दाखवलं तिने. अश्विनला म्हणते, अश्विन तू इथे काम करतोयस ना, तुला डिस्टर्ब नको, मी बाहेर जाऊन बोलते. आता तिकडनं सुनीता हॅलो हॅलो म्हणत असते. मग प्रिया म्हणते, हॅलो, अगं बोल ग, काय म्हणतेस. बाहेर येते आणि ओरडते बरं का त्या सुनीतावर आणि म्हणते, काय ग ए सुनीता, तुला सांगितलं होतं ना मी, परत फोन करू नकोस, का केलास मला फोन. हे सगळं ती बाहेर येऊन बोलते बरं का रूमच्या. सुनीता म्हणते, मॅडम तुम्हाला फोन करावा लागला, तुम्हाला माहिती का माझ्या घरी आज कोण आलं होतं. प्रिया म्हणते, कोण आलं होतं. सुनीता म्हणते, अर्जुन सुभेदार आणि त्यांची बायको दोघे आले होते माझ्या घरी, ते डेड बॉडी बद्दल विचारत होते मला. झालेला सगळा प्रकार सुनीताने ऐकवलाय प्रियाला. सगळं सांगून ती सुनीता म्हणते, मी तुमचं नाव नाही सांगितलं बरं का मॅडम, बाकी सगळं सांगितलं, नागराज साहेबांचं नाव सांगितलं. प्रिया म्हणते, नशीब माझं. ती सुनीता म्हणते, नशीब तुमचं आणि हुशारी माझी बरं का मॅडम. या हुशारीचा मोबदला मला मिळालाच पाहिजे. आधी घेतला होता ना मोबदला, त्याच्या दुप्पट मला हवाय. प्रिया म्हणते, काय दुप्पट. ए बरी आहेस ना, माझ्याकडे काय पैशाची खाण आहे का. ती सुनीता म्हणते, ते मला काय माहिती नाही, मला आजच कॅश पाठवून द्या. प्रिया म्हणते, ए
तू जास्ती हुशारी करतेस हं. अगं तू माझ्याकडे पैसे मागणं सोड ग, पण तू माझ्याशी बोलावी ना एवढी पण तुझी लायकी नाहीये. त्यावर सुनीता म्हणते, ओ मॅडम, पैसे नाही दिले ना तर तुमची लायकी त्या अर्जुन सुभेदारला दाखवून देईल मी. एक फोन जर मी केला ना त्या अर्जुन सुभेदारला तर तुम्ही कुठे असाल माहितीये ना तुम्हाला. प्रिया म्हणते, गप्प बस ग, गप्प बस, तुला पैसे मिळतील. सुनीता आता धमकीच देते डायरेक्ट, मिळाले पाहिजेच मॅडम, तेही आजच्या आज, वाट बघते मी. प्रिया आता फोन ठेवते तिचा, पण विचार करते ही सुनीता मला चांगलीच महागात पडणार आहे. आता तिला गप्प बसवायला आणखीन पैसे कुठून आणू मी? प्रियाला टेन्शन आलंय प्रेक्षकांनो, कारण आधी यांचा कॅशियर मैपत होता नागराजचा आणि या प्रियाचा, पण आता काय करणार आहेत हे? मैपत तर यांच्या विरोधात गेलेला आहे. तर असो, आता यापुढचा सीन अर्जुन सायलीचा घेतलाय त्यांनी. सायली येते बेडरूम मध्ये आणि अर्जुनला डायरेक्ट म्हणते, अहो आपल्याला नागराज काकाच्या विरोधात त्या सुनीताचा पुरावा मिळालाय आणि ती साक्षही दिली ना, हे किती बरं झालं ना. अर्जुन म्हणतो, होय आपल्याला आता तो पुरावा मिळालाय. ती सुनीता याच प्लॅनचा भाग होती, फक्त तिचीच साक्ष नाही चालणार सायली, आपल्याला आपल्याला आणखीन पुरावे गोळा करावेच लागतील. सायली म्हणते, का? बाबू पण आहे ना, तो साक्ष देईल ना कोर्टामध्ये, आपण त्यासाठीच आणलंय ना त्याला. अर्जुन म्हणतो, हो आपण त्यासाठीच आणलंय त्याला, पण बाबू फक्त महिपतच्या विरोधातला पुरावा आहे. बाबूला सुपारी महिपतने दिली होती, नागराज काकाने नव्हती दिली सायली. बाबू एकदाचा आला बाबा समोर प्रेक्षकांनो. अर्जुन पुढे म्हणतो, अगं महिपत सोबत त्याला अजून एक माणूस भेटला होता, हे तो नुसतं सांगायचा, म्हणजे बाबूला आपण कोर्टात तेव्हाच उभं करू शकतो जेव्हा आपण. अचानक सायली म्हणते, अहो थांबा थांबा. अर्जुन म्हणतो, काय झालं? सायली म्हणते, अहो ना मी डाळ तांदूळ भिजत घातले होते, उद्या इडली चटणी करायची आहे, मी ना आत्ता येते, माझं मिक्सरला लावायचं राहिलेत. अहो काय झालं, आई आल्या मगाशी, त्यामुळे ते डाळ आणि तांदूळ मिक्सरला लावायचेच राहिलेत, मी आत्ता आले. अर्जुन म्हणतो, अगं आपण महत्वाचं बोलतोय ना सायली. आता सायली म्हणते, आले आले आले, आत्ता आले, थांबा ना 2 मिनिटं. असं म्हणून सायली आता खाली गेलीये बरं का. आणि आता या दोघांचा तो खेळ सुरू होतोय प्रेक्षकांनो. ते अर्जुन सायली बनणारे आणि सायली अर्जुन, मजा येते. कधीतरी अशी अदला बदली करायला हवी, म्हणजे एकमेकांचं महत्व कळायला जास्ती मदत होईल. प्रिया मॅडम आल्यात आता अश्विनकडे पैसे मागायला. आता ती विचार करते मनातल्या मनात, प्रिया हल्ली न याच्या तिजोरीला तर कुलूपच लागलेलं असतं, बघूयात ते उघडता येतंय का मला. अश्विनशी लाडी गोडी बोलायला लागते. अश्विन, ए अश्विन. अश्विनला आता तेवढ्यात फोन येतो बरं का, महत्वाचा फोन असतो त्याचा, पण प्रिया मात्र मध्ये मध्ये त्याला डिस्टर्ब करत असते. अश्विन अश्विन 1 मिनिट अश्विन. अश्विन फोनवर बोलून घेतोच तरी सुद्धा, हा हा मी करतो फोन तुम्हाला, असं काहीतरी 2 मिनिटं बोलतो आणि मग प्रियाच्या डिस्टर्बन्समुळे फोन ठेवून देतो. अश्विन म्हणतो, काय चाललंय तुझं, किती बोलतेस मध्ये मध्ये तन्वी, तुला कळत नाही का, महत्वाचा फोन आहे ना, काय करतेस असं तू, हॉस्पिटलचा फोन होता ना. प्रिया म्हणते, अरे अश्विन मला ना अर्जंट काम आहे रे, अरे मला थोडे पैसे हवे होते. अश्विन म्हणतो, पैसे कशाला? मग प्रिया काहीतरी आपलं खोटं कारण सांगते, अरे माझ्या मैत्रिणीचा आता फोन आला होता, अरे तिला ना अर्जंट गरज आहे रे पैशाची, तिच्या आईचं ऑपरेशन करायचंय म्हणून पैसे हवे होते बघ. आणि अरे अश्विन, मी तिला बोलता बोलता पटकन बोलून गेले की अगं मी देते ना पैसे, पण अश्विन माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स नाहीये रे पुरेसं, तू देशील का मला पैसे? अश्विन म्हणतो, काय ग तन्वी, तू माझ्यासाठी एक कॉफी करू शकत नाहीस, आणि सकाळी मी तुला कॉफी मागितली तर निघून गेली सरळ माझ्या तोंडावर, आणि आता तुझं काम आहे तर मी तुला पैसे देऊ? प्रिया म्हणते, अरे मी त्याच मैत्रिणीला फोन करायला गेले, म्हणूनच मी तेव्हा निघून गेले होते रे अश्विन. अश्विन म्हणतो, आत्ता तर तू फोनवर बोलता बोलता मला म्हणाली की तुझ्या मैत्रिणीचा तो फोन खराब झालाय, मग? प्रिया म्हणते, अरे आत्ता खराब झाला तो, अरे बिचारी माझी मैत्रीण रे, अरे खूप प्रॉब्लेम येत रे तिच्या आयुष्यात, अरे लगेच पैसे द्यायला हवं असं काही नाहीये, अरे दिवसभरात कधीही दिले पैसे तरी चालतील. एक कॉफी करून आणू का तुझ्यासाठी अश्विन? तुला आवडते तशी स्ट्रॉंग भरपूर कॉफी पावडर घालून कॉफी आणू का? अश्विन आता राग राग म्हणतो, नको मला, जाऊ दे. प्रिया म्हणते, असं काय करतोस अश्विन, एवढ्या छोट्या छोट्या कारणावरनं चिडतोयस तू, जाऊ दे आणतेस मी तुझ्यासाठी कॉफी करून, स्ट्रॉंग कॉफी. असं म्हणून आता तिथून काढता पाय घेते बरं का खोलीतून. पण आता प्रियाला कळलंय की अश्विन आता तिच्या गोडगोड बोलण्याला काही भुलत नाहीये, त्यामुळे प्रियाला अश्विनकडनं पैसे मिळणं जरा कठीणच दिसतंय. पण असो. प्रिया आता बाहेर येते आणि बेडरूमच्या तिच्या, आणि विचार करते, अरे यार हा अश्विन किती ऍटिट्यूड देतोय मला, याला परत माझ्या बाजूने करायचं असेल ना तर मला संसार खेळायचं नाटक करावंच लागणार आहे.
आता मी एवढं करून सुद्धा हा मला पैसे देईल की नाही कोणास ठाऊक. तर आता प्रिया मॅडम सापडल्यात अडचणीमध्ये. सुनीताला पैसे द्यायचे तर ते द्यायचे कुठून? हिला कोणीच दाद देत नाहीये प्रेक्षकांनो. रविराज पण नाही, अश्विन पण नाही. कसं होणार बिचारीचं? असो, कधी ना कधी ही पकडलीच जाणार आहे ॲज अ खोटी तन्वी म्हणून. तर आता सायली येते बरं का. डाळ आणि तांदूळ मिक्सर मधून बारीक काढलेत तिने आणि आता अर्जुनला म्हणते, हा हो बोला, काय म्हणता आता? मगाशी काय म्हणत होतात अहो? अर्जुन म्हणतो, आता काय उपयोग आहे? मगाशी मी बोलत होतो तेव्हा तर इडली महत्वाची होती ना तुला. सायली म्हणते, अहो असं काय करताय? अहो तेही महत्वाचं होतं ना. उद्याची नाश्त्याची तयारी होती. आता मी सगळं केलं नसतं तर ते वाया गेलं असतं ना उद्या. अहो करावं लागतं ना ते आधी. अहो घरातली कामं महत्वाची आहे की नाही? अर्जुन म्हणतो, अच्छा घरातली कामं महत्वाची आहे. मी केस बद्दल बोलतोय ना सायली. अगं घरातली कामं नंतर नाही होऊ शकत का? केस बद्दल काही महत्वाचे पॉइंट राहून जातात बोलायचे. सायली म्हणते, अरे असं का बोलताय? तुम्ही असं बोलताय जणू काही तुमचीच कामं महत्वाची असतात, आमची कामं महत्वाची नसतात का? तुम्हाला काय वाटतं बायका काहीच काम करत नाही? असं नाहीये बरं. ऑफिसमध्ये तुम्ही जेवढं काम करता ना त्यापेक्षा कैक पटीने जास्त काम आम्ही घरात करत असतो. अर्जुन म्हणतो, तू ना आता सायली वाद नको वाढवूस प्लीज. आणि तसंही आम्ही ऑफिसमध्ये कामं करतो ती कामं आणि तुम्ही घरात आरामात बसून कामं करताना ती कामं, याचं काही कंपॅरिझन होऊ शकत नाही. सायली म्हणते, अच्छा नाही नाही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ठराविक वेळेत केलेलं थोडंसं काम आणि 24 तास घर सांभाळणं या दोन्हीची तुलना होऊ शकत नाही अहो. उचलली फाईल आणि निघाले ऑफिसला. एवढं सोपं आहे का घर सांभाळणं? अर्जुन म्हणतो, सायली दिस इज रिडिक्युलस. काय ग सायली, तुला वाटतंय असं माझ्या कामाबद्दल की हे सोपं आहे? कोर्स डेट हँडल करणं, ऑफिसची कामं करणं किती अवघड असतं माहितीये तुला? एक काम कर, माझ्या वाटेने एक दिवस ऑफिसला जाऊन बघ, किती अवघड आहे. एखाद्याला न्याय मिळवून देणं सोपं नसतं सायली. सायली म्हणते, जाईल ना, नक्कीच जाईल. आणि तसंही मी तुम्हाला कामात मदत करतच असते. तशी मी ऑफिसला पण जाईल. आणि तुम्हाला जमेल का एक दिवस स्वयंपाक करणं, पाहुणे रावळे, सण समारंभ हे सगळं मॅनेज करणं येईल तुम्हाला? अर्जुन म्हणतो, अगं येईल ग, ऑफकोर्स येईल. इझी आहे इझी, असं असं होऊन जाईल. चिटक्या वाजवतोय आणि तिला चॅलेंज करून टाकतो बरं का आता. असं करेल ग मी काम. सायली म्हणते, होय असं कराल तुम्ही काम? सायली चिडून म्हणते, तुम्हाला काहीच वाटत नाही का असं बोलताना? एक दिवस स्वयंपाक केलात ना तर तोंडाला फेस येईल तुमच्या. अर्जुन म्हणतो, तू चॅलेंज करतेस मला? अर्जुन सुभेदारला, चल चल तुझं चॅलेंज एक्सेप्ट केलं. अगं एक दिवस नाही तर पुढची काही दिवस घरातली कामं मी करेल. तू पण माझ्या ऑफिसला जा आणि माझी सगळी कामं करून दाखव. चालेल का तुला? हरलीस ना तर एक्सेप्ट पण करायचं हं सायली की तू हरली आहेस. सायली म्हणते, चला चला मी मुळात हरणारच नाहीये. मी तुमचं चॅलेंज स्वीकारतीये. मी तुमचं चॅलेंज स्वीकारलंय. पण आता पुढचे काही दिवस तुम्ही सायली सुभेदार आणि मी अर्जुन सुभेदार. तुम्हाला घरातली सगळी कामं करावी लागतील बरं. अर्जुन म्हणतो, म्हणजे तू अर्जुन सुभेदार आणि मी सायली सुभेदार काय? सायली म्हणते, हो आता ठरलं. कळू देत जरा तुम्हालाही गृहिणी कशा कशातून जातात ते. अर्जुन म्हणतो, हो तुलाही कळू देत. शहरातला सक्सेसफुल वकील अर्जुन सुभेदार किती मेहनत करतो ऑफिसमध्ये हे तुला सुद्धा कळू देत. चला आता आपल्या वेडिंग अॅनिव्हर्सरीचं हेच पुढचं मिशन असणार आहे, टू बी इन इच अदर शूज. आणि आजपासून तुम्ही स्वयंपाक करायचा असं सायली त्याला म्हणते. अर्जुन म्हणतो, हो चालेल आणि तू ऑफिसला जायचं हा सायली. आता सायली थोड्या वेळ त्याच्याकडे बघते बरं का आणि अर्जुन सारखी स्टाईल मारते. हाताची बाही अशी मागे करते आणि म्हणते, काय मग बायको, ठरलं ना? तू आजपासनं अर्जुन सुभेदार झाली आहेस. आत्ताच सायली त्या कॅरेक्टरमध्ये चालली गेली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन पण तिला उत्तर देतो, हो अहो ठरलं तर मग उद्यापासनं तुम्ही पण सायली सुभेदार. बरं, दोघे जण आता एकमेकांच्या हातात हात देऊन शेक हँड करताय आणि ठरवताय की उद्या सकाळपासनं एकमेकांची कामे करायची. चला तर मग मंडळी, तयार आहात ना तुम्ही आता पुढची गंमत जम्मत ऐकायला? बघा तर मग, आता पहाट झालेली दाखवली आहे आणि अर्जुनची सायली झालेली पण दाखवलेली आहे. फायनली अर्जुन एक छान नवीन टी शर्ट मध्ये दिसतोय आपल्याला. सायली सारखाच अर्जुन पहाटे उठलाय आणि सकाळी उठून त्याने रोज डे आहे म्हणून ते डेकोरेशन केलंय फुलांचं टी वरती. अर्जुन आता विचार करतो, सगळं कसं परफेक्ट केलंय मी. आता चॅलेंज तर मीच जिंकणार आहे. डेकोरेशन तर झालंय, आता मिशन इडली. ते इडलीचं पीठ बघतो आणि विचार करतो, अरे ही इडली तर लिक्विड फॉर्म मध्ये,
आता हिला सॉलिड फॉर्म मध्ये कसं करू? काही सेकंद विचार करतो अर्जुन आणि ठरवतो, आता कुकरमध्ये 4-4 शिट्ट्या वाजवतो आणि इडली करतोच. आता ते इडली हलवत असताना सगळ्या शर्टावर पीठ सांडलंय. अरे, 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 अरे! हे काय झालं? शर्ट तर खराब झाला. आता काय करू? कशी करू ही इडली? मम्माला विचारतो. पुन्हा विचार करतो, नको, नको. बायको कुठे मम्माला काही विचारते स्वयंपाकाचं. मला स्वतःचंच करावं लागेल. सायली स्वतः करते ना इडली, असं म्हणून ते पीठ नुसतं हलवतोय बरं का. आणि विचार करतो, नको, नको. याला आता आधी राहू द्या बाजूला. आधी सकाळी सगळे चहा पितात, तर आधी चहा करूया. असा विचार करून अर्जुन आता चहा करायला गेलाय. मध्ये एक छोटासा सीन आता महिपत नागराजचा घेतलाय त्यांनी. नागराज कुठेतरी गेलेला असतो. कुठे गेला ते काही कळलं नाहीये. पण आता 2 कॉन्स्टेबल त्याला पुन्हा त्या लॉकअपमध्ये सोडतात. नागराज पाणी पित असतो. तेव्हा महिपत त्याला आवाज देतो आणि म्हणतो, "अय नाग्या, अरे असं मला सोडून जात जाऊ नको रे. मला एकट्याला इथे बोर होतं रे. लई बोर होतं." "काय रे नाग्या, तुझा तो वकील भालेराव तुला तो सोडवण्यासाठी काही करतोय का नाही?" "नाही, मला तर भारी उपयोगी पडला होता रे तो. पण तुझं बॅड लकच लई खराब आहे." नागराज म्हणतो, "मैपात, माझ्या नशिबाची काळजी तू कशाला करतोयस? अरे त्यापेक्षा स्वतःच्या पोरीचा विचार कर. तिच्या आत्म्याला कशी शांती मिळेल ना, याकडे बघ ना मैपत. काय ना, तू इथं काहीतरी करून बसलास तर साक्षीला नाही, म्हणजे तुझ्या मेलेल्या मुलीला काय त्रास होईल याच्याकडे लक्ष दे जरा मैपत." नागराजने त्यालाच उगाचच गप केलंय बरं का. आता हे दोघं एकमेकांमध्ये एवढी दुश्मनी का ठेवतायत हे त्यांनाच माहिती प्रेक्षकांनो. पण असो, एका पॉइंटला हे नक्की एकत्र येतील हेही काही सांगता येत नाहीये. इकडे आता अर्जुनची उडालीये धांदल. चहा कसा करायचा इथून सुरुवात आहे साहेबांची. विमल येते आणि म्हणते, "अरे बापरे दादा, तुम्ही सकाळी स्वयंपाकघरात काय करताय?" अर्जुन म्हणतो, "चहा बनवतोय ग विमल." विमल म्हणते, "बरं बरं, मी बनवते, तुम्ही बसा तिथे." अर्जुन म्हणतो, "नाही विमल, नथिंग डुईंग. आज मी करणार आहे चहा. अगं मी सगळं करणार आहे आज दिवसभर, स्वयंपाक सुद्धा." आता ना मस्त साखर टाकतो आणि गोड चहा बनवतो. विमल म्हणते, "अहो दादा, आधी पाणी टाका, चहा पावडर टाका, मग साखर टाका." अर्जुन म्हणतो, "अगं हो ग, माहितीये मला." "अगं विमल, आज स्पेशल डे आहे बरं का. आज ना रोज डे आहे." विमल म्हणते, "म्हणजे काय असतं ते?" अर्जुन म्हणतो, "अगं ते गुलाबाचा दिवस आहे. ते बघ ते सगळं डेकोरेशन मी केलंय." विमल म्हणते, "होय काय? छान छान." अर्जुन डेकोरेशन म्हणतो तेव्हा विमलला कळेना. मग विमल थोडा विचार करते. "हां, हां, आलं लक्षात दादा, सजावट." "छान, छान हं दादा, छान केलंय तुम्ही सगळं हे. मस्त. पण मध्ये-मध्ये तुम्ही जे बोलता ना, ते मला कळत नाही. बाकी सगळं उत्तम." तेवढ्यात कल्पनाताई आल्यात बरं का. त्यांच्या फोनवर बघत त्या आलेल्या आहेत. त्यामुळे अर्जुन स्वयंपाकघरात हे त्यांना दिसलंच नाहीये. त्या तिथे बसतात आणि म्हणतात, "विमल, कॉफी दे गं मला." विमलला आता अर्जुन खुणवतो, "तू नको करू, मी कॉफी देतो." विमल आता डोळ्यानेच खुणवते. विमलची ऍक्टिंग फार भारी आहे प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड मस्त दाखवलाय त्यांनी. आता अर्जुनला टेन्शन आलं ना, "अरे देवा, अजून चहा नाही जमला मला, आता कॉफी कशी बनवू?" विमल त्याला खुणवते, "दादा, तिथे कॉफी पावडर." अर्जुन आता ती कॉफी पावडर घेतो बरं का हातात. विमल त्याला खुणवते, "1.5 चमचा टाका, 1.5 चमचा." याला 1.5 चमचा पण कळेना बरं का प्रेक्षकांनो. त्याने 2 चमचे टाकायला सुरुवात केलेली असते. आता 1.5 म्हणते ती, तर त्याला 3 ऐकू येतं. विमल म्हणते, "अहो दादा, 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा." अर्जुन आता विमलने सांगितल्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन फॉलो करतोय. पण ते कसलं जमतंय त्याला. विमल म्हणते, "अहो दादा, तो गॅस." अर्जुन म्हणतो, "अगं आहे ना समोर गॅस." विमल म्हणते, "अहो तो पेटवायचा असतो." आता अर्जुनने लायटर घेऊन तो गॅस पेटवलाय आणि कशीबशी कॉफी केली तयार. ती कल्पनाताईंपुढे ठेवली आहे. विमल त्याला सांगत असते की साखर टाकायची तुम्ही विसरलात. पण तोपर्यंत कल्पनाताईला कॉफी पोचलेली असते. आता त्या कल्पनाताई म्हणतात, "अगं विमल, कॉफीत साखर?" आणि अर्जुनला बघून म्हणतात, "तू? अरे तू बनवली का काय कॉफी अर्जुन?" अर्जुन म्हणतो, "होय मम्मा, मी बनवली आज कॉफी. छान झाली की नाही कॉफी?" विमल म्हणते, "आणि वहिनी, आणि हे डेकोरेशन पण दादांनी केलं बरं." कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई, खरंच?" अर्जुन आता तिथलं एक पांढरं गुलाब घेतो आणि म्हणतो, "मम्मा, हॅपी रोज डे." कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई, थँक छान हं अर्जुन." अर्जुन म्हणतो, "मम्मा, आता लाल गुलाब आहे ना हा, तो माझ्या बायकोसाठी हा." विमल म्हणते, "म्हणजे त्यांच्यासाठी का?"
आता विमल खुणवते अर्जुनला, तेव्हा सायलीबाई अर्जुन बनून आल्या ना. अरे कसली डॅशिंग दिसते बघा प्रेक्षकांनो. मला ना हा लुक खूप आवडतो. खूप मस्त दिसते हा सायली. तिने मस्त अर्जुन सारखा कोट वगैरे घातलाय, त्या अर्जुन सारखी लॅपटॉपची बॅग हातात घेतली आहे. आता हॉलमध्ये जाते आणि म्हणते, माझा चहा तयार आहे का? अगं बाई प्रेक्षकांनो, किती भारी ना. आपल्याला पण असा एखादा दिवस जर मिळाला तर सगळ्या गोष्टी आयत्या हातामध्ये. कल्पनाताईंना भारीच गंमत वाटते ही सगळी. आधी तर अर्जुनची तंद्री लागते बरं का सायलीकडे बघता बघता. मग सायली म्हणते, माझा चहा. अर्जुन म्हणतो, हो हो, येस येस, जस्ट अ मिनिट. सायली म्हणते, इंग्लिश. अर्जुन म्हणतो, हा हा, आहे चहा तयार आहे. सायलीला आता अर्जुन कसा तरी करून देतोय चहा. तो जमला की नाही आता ते आपल्याला उद्याच कळेल. विमलने मदत केलेली आहे अर्जुनला चहा करण्यासाठी. आता चहा टाका, साखर टाका. आता हे त्यांनी जरा फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवलं, त्यामुळे फारच गंमत वाटली बाई. छान वाटतंय प्रेक्षकांना, काहीतरी वेगळं दाखवतायत ते, मजा येते. आता कसा बसा तो चहा आलाय सायलीकडे. अर्जुन असा मस्त तो चहा ट्रे मध्ये घेऊन येतोय बर का सायली समोर. आता कल्पनाताईंना नवलच वाटतंय. अर्जुन सायली, अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? त्या विचारायला लागतात सायली अर्जुनला, तुम्ही दोघं कसला खेळ खेळतायत का? रविराज आणि प्रतिमा आत्या पण आल्यात, त्यांना पण नवल वाटते. अरे हे काय चाललंय या दोघांचं? रविराज म्हणतात, अरे हे काय आहे चित्र? अर्जुन सायलीला चहा देतोय. अर्जुन म्हणतो, मग अर्जुन खूप गोड दिसतो हा. आता प्रतिमा आत्या विचारतात, सायली अगो बाई काही झालंय का? तुझी तब्येत वगैरे बरी नाहीये का? सायली म्हणते, मला काही झालेलं नाहीये प्रतिमा आत्या, पण हा, आजपासून अर्जुन सुभेदारांची चाचणी सुरू होते. आता त्यांना सायली सुभेदार बनता येतं की नाही, गृहकृत्य दक्ष असल्याचं हे आव्हान यांना पेलता येतंय का बघू. आता यांना कळलंय एका वाक्यात की यांची काय भानगड चालू आहे. आता पुढचं प्रोमो दाखवलाय त्यांनी, हा भाग इथेच संपलाय. पुढच्या भागात अर्जुन सगळ्यांना सांगतो, अरे मी चॅलेंज दिलंय सायलीला, तिची कामं मी अशी अशी करणार आहे. प्रतापराव म्हणतात, अरे बाबा अर्जुन, आम्हाला खायला प्यायला आणि सायलीला डब्बा मिळेल ना वेळेत? अर्जुन म्हणतो, मिळणार ना, असा असा डबा करून देतो मी. अर्जुन आता स्वयंपाकघरात डबा बनवायला गेलाय आणि सायली समोर त्याने डबा प्रेझेंट केलाय. सायली म्हणते, अहो या अर्धवट डब्यासाठी तुम्हाला 100पैकी 20च गुण. ही झाली परीक्षा अर्जुनची. पण आता सायलीला जमेल का अर्जुनची सगळी कामं करायला? काय वाटतं तुम्हाला? कसं असतं प्रेक्षकांनो, ज्याची त्याची कामं ज्याची त्यालाच जमतात. हा, फक्त आपण अभिनय करू शकतो की हे काम आपल्याला जमतं, पण बऱ्यापैकी महिलांना सगळी कामं जमतातच. कारण महिला अगदी व्यवस्थित ऑर्गनाइज असतात आणि सिक्स सेन्स जो असतो ना, तो महिलांना जरा जास्ती असतो. त्यामुळे बहुतांश महिला बाहेर ऑफिसमध्ये काम करून सुद्धा घरातली सगळी कामं अगदी व्यवस्थित हँडल करतात. तसंच आता सायलीचं होईल का, हे आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. मंडळी, कसा वाटला आजचा हा एपिसोड? उद्याचाही स्किप करू नका, मस्त दाखवणारे ठरलं तर मगचा भाग. आजचा भाग आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला सुचवा. आजचा भाग कसा वाटला त्याबद्दल. आणि चॅनलला सबस्क्राईब करत आहात ना, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका या व्हिडिओला. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग आणि गमतीशीर रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.